आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. दिंडोरी लोकसभेतून अखेर JP गावितांची माघार आणि बघूयात आहे कोणत्या पक्षाला जाहीर पाठिंबा देत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी शनिवारी उमेदवारी अर्जाची छाननी झाली. यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात 36 तर दिंडोरी मतदारसंघात 15 असे एकूण 51 उमेदवार रिंगणात होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. यात माकपचे माजी आमदार JP गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत दिंडोरी लोकसभा उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेतली. यावेळी गावित यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या आदेशाचं पालन करून उमेदवारी मागे घेतल्याचं सांगितलं. इथं आम्ही आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आणि महाआघाडीच्या आपल्या नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत. आता JP गावित यांनी दिंडोरी लोकसभेतून माघार घेऊन ते महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी काम करणार आहे. तसेच आदिवासी बांधवांसाठी तुतारी चिन्ह हे नवीन असल्याने तुतारी चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आता गावित करणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय. त्यामुळे आता दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे विरुद्ध डॉक्टर भारती पवार यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. JP गावित यांनी भास्कर भगरे यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे यांची ताकद वाढणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे.